नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आत्ता आहे मी स्टाफ रूममध्ये. सकाळचे लेक्चर संपलेले आहेत आणि आम्ही असं सहज बसलो, विचार केला की आजच्या दिवसाचा ब्लॉग शूट करू, कारण आपल्याला आज एका लग्नाला जायचं आहे. म्हटलं त्या व्यक्तीची मेमरी पण राहील आपल्या ब्लॉगमध्ये, त्याच्यामुळे आपण ब्लॉग शूट करत आहोत. तर आत्ता हे स्टाफ रूममध्ये काही शिक्षक गेलेले आहेत तर लेक्चरला. माझं सकाळीच लेक्चर झालेले आहेत. आता मी स्टडी वगैरे करते आणि आमचे सिद्धार्थ सर आणि इम्रान सर स्टडी करतायत आणि सिद्धार्थ सर गाणं म्हणतायत. थोड्या वेळानं म्हणू आपण एखादा असं नाही का तोडकं मोडकं. रिसेंट ब्लॉग मध्ये कसं आम्ही दंगा केला तसं काही करिता नवे नीट श्वानांची रे पुच्चा के कुत्ते की धुन जैसी टेढ़ी है ना, उसको कभी सीधी नहीं होती. खापरा परीस काय तरी तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांचा. आणि तुका म्हणे वज्रभंगे एक वेळी, जे भगवान विष्णूचं जे वज्र आहे ना ते एक वेळ तुटून जाऊ शकतो, पण कठीण जे आहे हे कठीण दुर्जन माणूस जे आहे ये इससे भी ज्यादा कठिन. कठीण लोक जो आहे स्वभाव आहे तो बदलना ते मोडणार नाही. आकाशी सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळसाळ मिळते खाया. तुझ भवती वैभव माया, फळसाळ मिळते खाया. सुख लोप झाली काया, हा कुठवर आमचे 12वीचे विद्यार्थी आहेत. हा झालं आता पुढचा स्कूलची गॅदरिंगची तयारी चालू आहे. आले बाबा कल्याणी मॅडम. हा, कुठल्या गाण्यावर पार्टिसिपेशन केलंय तुम्ही? चंद्रयान गाणे आकाशात उडणार का काय? मग कसलं चंद्रयानवर गाणे? चंद्रयानवर गाणे कुठलं गाणं? लहरा दो ते का? ओके, मग तुम्ही त्यात काय? अरे सांग ना, व्हॉइस कॅप्टन काय मनोकामना आहे? हा, ब्लॉग मध्ये यायचंय. हे कितवीचे मुलं आहेत तुम्ही? 8वीचे मुलं. सांगा बरं, चला काय कार्यक्रम आहे? हा चला. अरे ब्लॉग मध्ये यायचंय. हा, नीट उभे राहा. हा, सांगा काय 2 दिवसांनी काय गॅदरिंग आहे? काही कसलं गॅदरिंग आहे? डान्सचं. अच्छा, तुम्ही काय गाणं घेतलंय? मंगलयान. ऐका, चंद्रयान आहे. एक काम करा ना, बघा हे 12वीचे विद्यार्थी आमचे अभ्यास पण करत नाही, त्यांना उडवून टाका यानवर ठेवून. उडू का? हा उडवणार आहे. तो उडवणार आहे का? कसा? हा बोला. 2 डान्स आहेत लगातार बघा. मस्त डान्स आहे का? आम्हाला इन्व्हिटेशन आहे का? आम्ही यायचं का गॅदरिंग? यायचं नाही, ब्लॉग नाही काढायचा. बरं, चालते. अतिशय सुंदर या ठिकाणी ही मुलगी लांबून घे दिसतंय तुम्ही मॅडम. असं इकडे बघ, असं आडवा घ्यायचं असतं ग, आडवा. ही मुलगी माझी मेहंदी काढते. इकडे गॅदरिंग चालू आहे.
मी आमच्या सहकारी नीता मॅडम यांना स्टेजवरती येण्याची मी विनंती करीत आहे. माझं हात आला सर्वांनी गॅदरिंगची तयारी झाली स्कूलची आमच्या अर्ध्या तासाचा break तुम्हाला मिळालेला आहे. आणि आम्ही मेहंदी काढतोय. चला, वर्गामध्ये चालायचं वर्गामध्ये. आता आपण मेहंदी काढली म्हणजे विद्यार्थिनींनीच मेहंदी काढली आणि इकडे कॅमेऱ्याच्या पाठीमागे आहे मानसी. चला चांगला ओकेजन आला ना. त्या स्कूलच्या काही मुली एकमेकींच्या हातावर गॅदरिंगमुळे मेहंदी काढत होत्या. म्हटलं अरे यार ठिपके द्या माझ्या हातावर थोडेसे, मग त्यांनी असं दिलंय. चला आज ज्या दिवशी ब्लॉग बनवेल ना मी त्या दिवशी मला कोणीतरी भेटतं. तर आज मला माझी एक फॉलोअर मिळाली आहे. ओके, आता नाव नाही का विचारलं? अश्विनी आहे माझं नाव. ओके, अश्विनी कुठून आलीस? मी हडपसर. ओके, अश्विनी हडपसरून सिंहगडला चाललेली. अचानकच माझी गाडी दिसली तिला, तिनं मला हाक मारली. अश्विनी तुम्हाला किती दिवस झालं ओळखते? मी तुला कमीत कमी 5-6 वर्ष झालं फॉलो बापरे. करते. जेव्हापासून माझं इंस्टाग्राम चालू आहे जे लोक असं 5-6 वर्ष झालं ओळखतात ना तेच असे करतात. असे नवीन नाही नवीन म्हणजे ओळख मी झालेल्यांना विचारच नाही केलेला की माहिती. मला आज भेटेल की नाही भेटेल, पण सडनली मी तुझा ड्रेस बघितला, केस पाहिले आणि म्हणलं हीच नक्कीच. म्हणून मी आवाज देते. ओके, छान वाटतंय ग, छान वाटतंय. मला पण खूप भारी वाटतंय तुला भेटून. जस्ट घरी आले आणि येता येता एक फॉलोअर भेटली माझी. तर तिनं अशी मागून हाक मारत होती, स्नेहाताई स्नेहाताई स्नेहाताई, आणि मी एकदम बाईक थांबवली. तर भारी वाटलं यार. आणि योगायोग बघा, दरवेळेस असं काहीतरी ब्लॉग शूट करताना ना कोणी ना कोणी भेटतंय. कोणी ना कोणी भेटतंय. आणि आजच एका फॉलोअरनं म्हणजे क्रिटिसाइज केलं मला एका सोशल मीडियावर की हे व्लॉग वगैरे का बनवते. तर अजून एकदा मी मेन्शन करू इच्छिते की ठीक आहे, कधीतरी सबस्क्रायबर वाढतील. अजून एकदा मी मेन्शन करू इच्छिते की हे का बनवायचं सगळं, तर कधीतरी सबस्क्रायबर वाढतील आणि आपल्याला कदाचित याच्यातून मॉनिटायझेशन होईल, थोडाफार पैसा पण मिळायला चालू होईल. पण त्याच्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट म्हणजे ह्याच्यातून ना मेमरीज राहणार आहेत. कारण की मी माझे जुने व्लॉग्स ना अजून पण बघते, अशा कितीतरी गोष्टी मी अजून पण जुन्या बघते. आणि मला असं वाटतं कदाचित त्याच्यातून अशी काही 100% नाहीत लोक, पण निदान 10% लोक पण, जरी 10 पण नाही 4-5% लोकांनी जरी इन्स्पिरेशन घेतलं, एकाचं जरी आयुष्य सुधारलं ना की बाबा हा चल ही अशी जगू शकते, आपण पण जगू शकतो, तर माझं सगळं सार्थकी लागलेलं आहे. आणि एक आवड आहे मला शूट करणं, इकडे तिकडे जाणं, लिहिणं, फिरणं आणि फिलॉसॉफी सांगत बसणं लोकांना. ही माझी आवड आहे, मला आवडतं म्हणून मी करते, बाकी काही नाही. तर आणि हे एक्सप्लेनेशन करायची पण गरज नाही खरं तर, बट दॅट्स ओके. आत्ताच ती भेटली, फार भारी वाटते. माझा दिवस सत्कारणी लागल्यासारखं झालंय मला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मेहंदी आपोआपच निघून गेली, पण ठीक आहे, थोडाफार कलर आलाय. एव्हरीबडी लव्स मी असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळे माझी मेहंदी रंगणार आहे. असं म्हणजे एक व्यक्ती प्रेम करते फक्त नाही, सगळ्यांना म्हणजे जवळच्या सगळ्या लोकांना मी आवडते. जवळचे बरेच लोक आहेत ते सगळे माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. माणसाच्या बाबतीत आपण जितके अनलकी त्यापेक्षा जास्त मी खूप लकी आहे. माणसांच्या बाबतीत माझ्या आयुष्यात बरीच चांगली चांगली माणसं आहेत, त्यांचे सगळे धन्यवाद म्हणते. कारण त्या माणसांमुळे मी आज इथं उभी आहे, कारण माझ्या वाईट काळात त्यांनी खूप साथ दिलेली आहे. तर आता जायचंय, रेडी व्हायचंय आता मला. बरेच दिवस झालं नथ वगैरे घालून, बरेच दिवस झालेला आहे. मला वाटतं दिवाळीतच लास्ट टाइम रेडी झालेली असेल, त्याच्यानंतर मी आत्ता रेडी होते. बरं, यावेळेस आपण ट्रेडिशनल लुक करणार आहोत आणि माझी एकदम जुनी साडी नेसणार आहे मी. तर चला, तर मग आवरायला घेते आता. आणि मग दादा, सूरज दादा न्यायला येणार आहे मला. तर तोपर्यंत आवरून फोटो वगैरे काढून रेडी होता येईल. चला तर मग रेडी झालेली आहे. तर बऱ्याच दिवसांनी ही साडी म्हणजे ही माझ्या लग्नातली हळदीची साडी आहे, ज्याला जवळपास 4.5 वर्ष झाली आहेत. हे बघा, असा पदर आहे आणि एकदम सॉफ्ट सिल्क म्हणून आहे. तर 4.5 वर्ष झाले त्या साडीला. आणि यावेळेस म्हणलं थोडासा काहीतरी वेगळा लुक करावा. दरवेळेसच ते नथ तर कॉन्स्टंट राहणार, चंद्रकोर कॉन्स्टंट राहणार आहे, फक्त हे आणि कुड्या. आणि यावेळेस काहीतरी वेगळं करावं म्हणून पहिल्यांदा हे
स्लीवलेस ब्लाऊज. तर म्हटलं चला काहीतरी असं भारी काहीतरी वेगळं. म्हटलं दरवेळेस काय तो कॉमन लुक कॉन्स्टंट लुक. आणि पाहुण्या रावळ्यांच्या लग्नात कसं आपल्याला एकदम सोनं नाणं अंगावर सोनं बिनं चढवून सोजवळ पदर बिदर घेऊन जावं लागतं. तिथे असं काही स्टायलिंग करता येत नाही. तिथे एवढंच छोटंसं स्लीवलेस ब्लाऊज घालता येत नाही. तर हे स्लीवलेस ब्लाऊज 4 वर्षापूर्वी शिवलं होतं. आज फर्स्ट टाईम घालते. तर म्हटलं चला एकदम ट्रॅडिशनल लुक करूया. त्यात हे पण घालून जाईल आणि एकदम केस. आता केस आहेत म्हणल्यावर फ्लॉन्ट करायला काही हरकत नाही आहे. चलो बरी दिसावी मी काहीतरी वेगळं. फक्त मंगळसूत्र वर काढून ठेवते. यस ते गरजेचं आहे. ऐक खरंच यार म्हणजे नथ चंद्रकोर मराठी मुलगी मराठमोळा साज याची बातच काहीतरी वर असते. त्याला आता निघायचंय. दादा खाली येईलच थोड्या वेळात न्यायला मला. असा प्रवास करण्यापेक्षा म्हटलं त्याला मला न्यायलाच ये. म्हणजे त्याच्यासोबत जाते. चला चला आलाय सुरेश दादा. नमस्कार. कुठे बसू मागे बसू का पुढे थांब पुढेच बसते. तर जवळपास 2 नाही 1:30 वाजता येतो म्हणून सांगणारा माणूस 4:30 वाजता मला न्यायला आलाय. माझा भाऊ 1:30 ला येणारा 4:30 वाजता न्यायला आलाय. मी रेडी होऊन बसले तरी 2:30 ला रेडी होऊन बसले तेव्हापासून. बापरे अरे किती लवकर आला तो. बरं ठीक आहे जाऊ दे. आत्ता चाललोय आम्ही. अमोल आणि प्रज्ञा जे दोघं लोक आहेत ज्यांचं आज लग्न आहे तर दोन्ही ओळखीचे आहेत. बरेच वर्ष झालं ओळख आहे आमची. तर म्हटलं चला बघ ना समोर बघ समोर बघ समोर बघ. तर बघा समोर महादेव. जवळ गेले जरा. बापरे काय दर्शन झालं देवा. भारी मस्त. बोलता बोलता अचानकच नजर पडली बरं का माझी. म्हणजे वाटत होतं काहीतरी दिसायला समोर. आपण हा तर माझा भाऊ मला एवढा लवकर न्यायला आलाय. तर मी अशी एकदम त्रासलेली 2-3 तास झालं नुसते फोटोच चालू आहेत काढायचे माझे. आणि आता वाजलेले आहेत 5 आणि आम्ही आता चाललेलो आहोत. तर ज्या कपलचं आज लग्न झालंय ऑलरेडी त्यांचं लग्न. त्यांचं आता फक्त रिसेप्शन आहे. ही खूप चांगली गोष्ट केली त्यांनी की त्यांनी केलं कोर्ट मॅरेज आणि त्याच्यानंतर त्यांनी एका हॉटेलमध्ये आम्हा सगळ्यांना रिसेप्शन दिलेलं आहे. तर आज बऱ्याच जवळच्या लोकांची भेट पडणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं मी पण की चला यार अटेंड करू जाऊयात आणि त्याची मेमरी पण होईल म्हणून म्हटलं ब्लॉग शूट करूयात. तर कसं आहेस दादा? मी मस्त. फक्त आता पोरगी शोधायची मला. कोर्ट मॅरेज करायचं मला. ऐका मला आल्या काय सांगतोय हा की ताई अगं कोर्ट मॅरेज फार भारी असतंय. मी म्हणलं अरे पोरीचा पत्ता नाही तो कोर्ट मॅरेज कुठून घेऊन बसलाय. तर आता दादाला वहिनी शोधायचं काम आम्ही करतोय सध्या. तर तुमच्या नजरेत असेल तर दादासाठी आमच्या वहिनी तर मला मेसेज करा इंस्टाग्रामवर. ठीक आहे चला पुढे जाऊयात. बोल ना. हॅलो हॅलो हा ज्ञाना. बोल ना. हा अरे खूप ट्रॅफिक आहे रे. कसं करायचं आता? काय होय गिफ्ट घेऊन ठेवलंस का तू? मी ते कुठे ऑनलाय. बरं ऐक ना बुकेची पोच देताना ना मला पण घ्या सोबत. माझ्याकडे पैसे नाही आहेत गिफ्ट साठी. हा जाऊ नकोस लगेच पोच द्यायला ते बुके घेऊन. मला सोबत घेऊन जा. ठीक आहे. अजून कोण आले? विशाल आलाय. हा ते झालं ते कळलं. अजून पोरं म्हणजे पोरी आलेत का रे? पोरी आले असतं तुझा पूर्ण सण असतं का? बरोबर आहे. मी याला म्हणतच होते म्हणलं किती आले तरी दादा तुम्हाला लक्ष. काय नाही दादा कोण नाही म्हणत. दूर राहो मी. त्यांना म्हणावं माझी बहीण फार पजेसिव्ह आहे. तिला असल्या मानलेल्या बहिणी नाहीत आवडत केलेल्या. लांब सरकवायच्या सगळ्या. बिलकुल दादा बिदा तुमच्याकडे ते करा म्हणावं लय. बघ ना किती वेळ लागेल रे? 1 तास लागेल अजून. हा अर्धा तास लागेल. काय म्हणतोय
गौरी असते तर मी फोन उचलला नसता. ऐका, आमच्या ज्ञाना दादाला कुणी दादा बिदा म्हणू नका. त्याला नाही आवडत म्हणण्यापेक्षा त्याची बहीण फार पॉझिटिव्ह आहे. तिला त्यानं कोणी दुसऱ्याला बहीण तसलं काय म्हणलेलं आवडत नाही. लांब राहा आमच्या ज्ञाना दादापासून. काय नाही, डिक्कीत काहीतरी सापडलंय तर काय नाही, ढापाढापी करण्यातच आयुष्य चालू आहे. हे बघा. ओ कसं दिसतंय मस्त. तर आतापासून हा गॉगल कुठून आणलाय? जॉन जेकब्स. येस, मला देऊन टाक. तुला कशाला लागतोय गॉगल? ओके, तर भावाचं सगळं स्वतःच असतं पण बहिणीचं काहीच भावाचं नसतंय. त्यातला आता हा गॉगल आहे. वाव, नाईस. छान आहे, मस्त आहे. मी खूप दिवस झालं गॉगल शोधत होते, आज फायनली मला भेटलाय फुकटचा. लोकेशनला पोहोचलोय आपण. चला. हे बंधू. अरे वा, की आश्चर्यचकित. काय तुम्हाला ऍक्टिंगचे 10 रुपये देऊ का? काय म्हणला? काय म्हणला मी ना? काय नाही झालं. बोल ना, बोल. मला टाकायचंय. तो आहे की तू ना लग्नाला साधं येत जा. मी साधीच आली, सोनं बिनं काही घातलेलं नाही. आपली जुनी साडी बिडी काहीतरी. कमेंट करू काय. ओके. भाऊ, सूरज दादा, ज्ञाना दादा, विशाल दादा आणि अनिश दादा, स्वतः दादा हे माझे सगळे, मी दादाच म्हणणार ना, हे माझे सगळे भाऊ आहेत. आणि प्लीज यांना कुणीही माझ्या व्यतिरिक्त दादा, भैया, बंधू, ब्रो म्हणलेलं आवडणार नाही. हा, ब्रो बी काही नाही तसलं. गुपचूप एकतर ऍज अ फॉलोअर म्हणून बोला, नाही तर मित्र म्हणून बोला, नाही तर वेगळ्या कुठल्या इंटेन्शननी बोला. आम्हाला फरक पडत नाही. काही दिवसांनी ब्रेकअपच होणार आहे, आम्हाला माहित आहे. नावच मेन्शन केलं तर आयडी पण टाक ना आमच्या. हा, आयडी नाही, आयडी नको 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 नको. पुरीच नको आहेत आम्हाला तुमच्या आयुष्यात. एवढं सांगितलेस एक काम आहे, आम्हाला शोधून पण दे ना तुझं. हा, शोधून दे. हाच मुद्दा होता. हे बघा, हे माझे सगळे भाऊ आहेत आणि सगळे बॅचलर आहेत आणि आता सगळे लग्नाला आलेत. लाख सोन्यासारखा स्वभाव आहे सगळ्यांचा. सगळे वेल सेटल्ड आहेत, पैसे खूप सारे कमवतात. फक्त तुम्हाला ह्यातला जो हा आवडेल कमेंट मध्ये सांगा. आपण त्यांचा मी कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कोण आवडलंय आणि त्यांना मी ह्यांचा बायोडेटा पाठवेन. सगळे वेल सेटल्ड आहेत, तर सांगा मला कमेंट मध्ये कोण आवडलंय. तर मग आपण ना एक वधूवर सूचक मंडळ वगैरे तयार करू. सगळ्यांना पोहोचलोय आता आम्ही. लग्न होते आणि इथे हे बॅचलर. तुला करायचं का लग्न या वर्षी? नाही ना, करू नकोस म्हणलं. ह्यांची लावून देऊ आपण. ते अगोदर आहेत पहिले. नाही रे, पैसे नाही ते बघा. बुके पण आयता मिळालाय आपल्याला. जसं की ज्ञानानं प्रॉमिस केलं की बुके देताना मला बोलवेल. त्यांना मला बुके दिलाय. आज बुके आपण नवऱ्याला देणार, नवरीला. पण टीम नवरी का नवरा आहे सांगा मला. टीम नवरी का नवरा आहे? नवरा नवरी. टीम नवरा नवरी आम्ही टीम नवरा आणि नवरी दोन्ही पण आहोत. मागे दाखव, मागे बघ, तिथे ना रिकाम टेकडा बसलाय. मुली पाहिजे. ते गाणं पण म्हणा. नाव घ्यायला लाव ना. हा, उखाणा घ्या. नाही, मला काही विचारलं ना. नाव घ्या. ठीक आहे. पंढरीच्या विठूचा रंग आहे सावळा, पंढरीच्या विठूचा रंग आहे सावळा, प्रज्ञाचं नाव घेतो शिवबाचा मावळा. एक नंबर. हे बघ, असं चालायचं. मला नाही येत, मला नाही घ्यायचं, मी नाही घेणार. चला फोटो घ्या. शंकर
देवाच्या पिंडीला बेल घालते वाकून अमररावांचं नाव घेते सर्वांचा मान हे सर्वांचं मान राखलं आहे नाव झालं. आणि ऐका ह्यांना जरा वानवळा द्या, नेक्स्ट ह्यांची लग्न व्हावं. आमचे पण लग्न आहे ते लाईनीनं आम्ही आहोत तिथे. सगळे ह्याच्यासारखे लकी नसतात. हे छान दिसतंय रे, तुम्ही दोघं पण खूप छान दिसतंय. आता भूक लागली आहे आणि आपण अमोलच्या लग्नातलं जेवण करतोय काय बघूयात. लग्नात आलोय म्हणजे जेवण मिस नाही करू शकत आपण, है ना. आणि सगळीकडे दिसतोय मला जरा फेमस व्हायचं आणि भूक लागली आता. पुढचं बोल. ह्याच्यामुळे लग्न जमत नाहीयेत कारण ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन फक्त जेवणावर आहे. ब्रेक के बाद एवढं छान जेवण आहे लग्नाचं. आणि हे अमोलच्या लग्नाचं जेवण खातोय आम्ही सध्या. एवढूस आईस्क्रीम कोण खाते सांग बरं. अजून आण असं नसते, वरेडनला आईस्क्रीम द्यावं लागते. हे आहे गिफ्ट आणि हे काय गिफ्ट आहे कॅश देतो आहे ॲक्च्युली. आहेर आहे तर मला असं वाटतं लग्नात ना गिफ्ट देण्यापेक्षा आपण आहेर दिला पाहिजे, म्हणजे आपल्याला तेवढेच आपल्यामुळं म्हणजे सगळ्या गोष्टींना हातभार लागतो. चलो आता आपल्याला घरी निघायचंय. आता बाय बाय करायची वेळ आली सगळ्यांची. चला मला लवकर घरी सोड. ओके, तर अशा प्रकारे लग्न समारंभ पार पडलेला आहे. खूप छान वाटतंय. हे बघा ह्याच्यामुळेच लग्न होईना त्यांची. लग्न सोहळा पार पडलेला आहे तर फार छान वाटलं. जवळपास बऱ्याच दिवसांनी बऱ्याच जवळच्या मंडळींची भेट झाली आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ज्ञानाची भेट झाली. खूप गप्पा मारल्या, आम्ही खूप हसत होतो, छान जेवण केलं. असं वाटलं की घरच्या कोणाचं तरी लग्नासाठी गेलोय. आणि अमोलची आणि आमची बरीच 5 ते 6 वर्ष झालं ओळख आहे. प्रत्येक अंतरणाच्या ट्रेकच्या वेळेस किंवा LCKच्या वेळेस आमची भेट व्हायची. तो एक अंतरणाचा एक पार्ट आहे. आम्ही अंतरणातर्फे अंतरणाचा पार्ट आहोत म्हणून आम्ही गेलेलो होतो. या सगळ्या गोंधळात, या सगळ्या कार्यक्रमात, या सगळ्या आनंदाच्या वेळी ना आम्ही एका माणसाला मिस केलं, ते म्हणजे श्रीदादाला खूप मिस केलं. त्या दादाला जाताना फोन केला होता की यार दादा तू येतोस की नाही काय नाही. तर दादाला कुठेतरी पाहुण्यांच्या घरी लग्न होतं त्याच्यामुळे दादा काही आला नाही. आणि तो आमचा कसा मुखी असतो ना, घराचा एक मेन माणूस असतो ना, तो असा आमच्या फॅमिलीचा एक मेन माणूस आहे. तर आत्ता घरी चालली आहे आणि संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. सूरज दादा मला सोडवायला आलेला आहे. असंच आम्ही गप्पा मारत होतो, दादा आमचा सूरज दादा आणि मी, आयुष्याबद्दल वगैरे बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या. काय नाही, प्रत्येक व्यक्ती काहीतरी स्ट्रगल करतीये, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी स्ट्रगल आहे. आणि असे जवळचे लोक बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर अशा फोनवर नाही सांगतायत की काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय गोष्टी आहेत, काय गोष्टी कशाला फेस केलं जातं. पण असं एक जाणीव असते लांब राहून की यार हा आहेत लोक आणि त्यांच्या पण आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत आणि तीही लोक त्यांच्या प्रॉब्लेम्सची सॉर्ट आउट करताय. आणि मला असं वाटतं की नेहमी ना लोकांशी दुसऱ्या काइंड वागा. म्हणजे तुम्हाला पण माहित नसतं की एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यात काय डील करत असते. तर नेहमी सगळ्यांशी चांगलं वागायला पाहिजे आणि कोणाचा राग आला असेल तर माफ करून टाकायला पाहिजे आणि चुकी झाली असेल तर सॉरी पण म्हणून टाकायला पाहिजे. आपण मनामध्ये ग्रजेस नाही पकडून ठेवू शकत. आणि किती छोटे ना आयुष्य, म्हणजे बघ ना, म्हणजे आता आपण 30च्या घरात आहोत की समजा 25, 26, 27, 28, 29, 30 30च्या घरातली लोक आहेत. हे अजून फार तर चांगलं आयुष्य फक्त आपलं 50 वर्षांचं असतं आणि त्या ह्याच्यात मध्ये पण आपण निगेटिव्हिटी, भांडणं, ग्रजेस असल्या गोष्टी जर केल्या ना तर आपण आपला लाईफ ना वेस्ट घालवतोय. आणि माफ करणारा हा सगळ्यात सुखी माणूस असतो आणि तसंच विसरणारही. तर माफ करत चला आणि विसरत चला, कारण आयुष्य खूप लहान आहे आणि तुम्ही खूप महत्वाचे आहात. छान गेला दिवस आणि माझी नथ पण कुठंतरी हरवली आहे. अरे यार काय माहिती, आता घरी आले आणि बघते आणि नाकात नथच नाही, कुठं गेली. ओके ठीक आहे, गेली असेल, कुठेतरी हरवली असेल. तर चला आता आपण आपल्या व्लॉगची सांगता करूयात. खूप छान गेला दिवस माझा, तसा व्यस्त होता आणि आता पुढचे काही दिवस अजूनच व्यस्त जाणार आहेत आणि तसंच मी व्लॉग टाकत राहील. कॉलेजमधला पण वेळ छान गेला. थोडंसं मेहंदी लगेच धुतली तरी पण ह्याला बघा थोडासा कलर चढलाय. तर चला, तर आता मी माझ्या व्लॉगची सांगता करते.
तर कसा वाटला मला ब्लॉग हे मला नक्की कळवा. आणि प्लीज 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 आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मस्त निरोप घेते आता. तर आनंदी राहा, समाधानी राहा आणि जवळच्या लोकांना जपा. बाय.